गुंतवणूक म्हणजे फक्त बँकेत पैसे ठेवल्यानेच गुंतवणूक होते का? तर असं नाही बरं का. जेव्हा आपण योग्य ठिकाणी योग्य आपला पैसा खर्च करतो तेव्हा ती गुंतवणूकच असते. तर ही कथा आहे चार मुलींची. एका दाम्पत्याला चार मुली असतात. त्यांनी शिकवून मोठं करून म्हणजे चांगल्या पगारावरती त्या जॉब करत असतात. पहिली असते ती MPSCचा अभ्यास करून कलेक्टर झालेली असते. दुसरी असते ती वकील असते. आणि तिसरी असते ती इंजिनियर असते. आणि ती चौथी CEO असते. ह्या चौघी एकत्र माहेरी येतात. आल्यानंतर त्यांच्या गप्पा रंगलेल्या असतात त्या. आणि त्या मुलींना काय वाटतंय, मग त्या असंच गप्पा मारत मारत आपल्या भूतकाळात रमतात. त्या चौघींना पण वाटतंय की आपलं लहानपण किती आपण असं म्हणजे आता किती आपल्या हातात पैसा आहे, जे पाहिजे ते आपण खरेदी करू शकतो. पण आपल्या लहानपणी असं नव्हतं ना. मन मारून आपण जगलो, जे हवं ते नाही केलं. प्रत्येक गोष्टीत आपल्याला म्हणजे वाट बघावी लागायची. कोणत्या पण म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी आपण त्यावेळी तरसत होतो. आणि आपली लग्न सुद्धा किती लहान छोट्या पद्धतीनं मंदिरात झाली. मंदिरात एकदम साध्या पद्धतीनं आपली लग्न झाली. तर हे सगळं तिची आई ऐकते. आणि मग आई पण त्यांच्या रूम मध्ये येते आणि म्हणते, अगं मुलीनो, आम्ही म्हणजे तुमच्यावरती गुंतवणूक केली. ती गुंतवणूक आमची तुमच्या शिक्षणात होती. जे पण काय करायचं ते खर्च फक्त आम्ही शिक्षणावरती केला. आणि आजपर्यंत जे इतक्या म्हणजे लोकांनी आम्हाला नावं ठेवली, लोकांनी आम्हाला म्हणजे आपल्यात मिळून मिसळून घेतलं नाही, समाजात आम्हाला कमीपणा दाखवला, ती लोक आज आमच्या बरोबरीने बसतात. कारण आम्ही मुलींना चांगलं शिक्षण देऊन यशस्वी म्हणजे जबाबदार नागरिक बनवलं. आणि तसंच आमचे जावई पण कर्तबगार आहेत. लग्न छोटी झाली म्हणून काय झालं, लग्न छोटी झाली पण जावई कर्तबगार आहेत, मुली कर्तबगार आहेत. आणि यामुळे आम्हाला समाजात मान सन्मान आहे. म्हणून आम्ही खुश आहोत. तुम्ही असं विचार करता की तुम्हाला